तर गाईस तुम्ही पाहू शकता आम्ही पहिला स्पॉट इथे घेतलेला आहे. तुम्ही हा पाहिला की नाही ते माहिती नाही, पण हा आहे गवताळाचा. म्हणजे आपण जेव्हा राईड करतो तेव्हा हा स्पॉट आपल्याला दिसायला येतो. हा आपला इथे सिंह बाबा आहे. म्हणजे हा गवताळाला इथे सांगितलं जात. ते स्पॉट तुम्ही पाहू शकता, लय भारी आहे इथे. भारी म्हणजे हेपा मागे मस्त डोंगर आहे आपला मोठा, आणि ते आपल्याला असं लुक पाहायला भेटायला येतं. म्हणजे दाजीन मीन महेश आम्ही सोबत आलो होतो. हे इकडे दाजी आहे आणि तिकडे तो कपडे चेंज करून राहिला. म्हणजे आता आम्ही पिक्चर्स वगैरे घेणार आहे. नंतर परत एक दोन स्पॉट करू, चष्मे वगैरे. हॅलो. तर या कधी तुम्हाला वेळ भेटला की तुम्हालाही, तुम्ही जर असं तुमचाही फिरण्याचा प्लॅन चालू असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो, हा स्पॉट म्हणजे चांगला आहे. कमी खर्चात आहे. खर्च काहीच नाही सध्या, फक्त गाडी घ्यायची आणि यायचं आहे. तर थोडक्यात तुम्हाला माहिती देतो मी. जर तुम्ही गवताळा विजिट करत असाल तर ह्या ठिकाणी नक्की या. म्हणजे हा मेन स्पॉट आहे गवताळाचा. डोंगर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे ते. त्याच्यानंतर हा आपल्याला मंदिर पण एवढं चांगला परिसर दिसायला भेटतो आपल्याला. तर थँक्यू. आता 2 स्पॉट पाहिले आपण. आता तिसऱ्या स्पॉटवर चालतो आहे. म्हणजे स्पॉट वगैरे काही नाही, ते मी घडी बोलतो आहे. पण असं सुंदर आहे बरं का. म्हणजे घरी बसण्यापेक्षा आम्ही सहज म्हटलं दाजीला, चला म्हटलं जाऊया पाहूया. आता हे काय इकडे आता हे दर्गा वगैरे आहे वाटतं. एक तलाव आहे इथे, तो तलाव पाहतो आणि परत तिकडे हे पाहायला जायचं आहे आपल्याला. तेवढं पाहून घेतो. ब्लॉग पण मस्त चांगलं वाटत असेल तर लाईक करा. हा म्हणजे इथे सर्वसाधारणपणे आपला असं मागे डोंगर आहे. हा मस्त पाणी गिनी पाऊस घेऊस आला का तर इथे लपण्यासाठी हे बनवलं आहे शेडसारखं. त्याच्यानंतर हे बोर्ड वगैरे दिले, कारण गवताळा म्हटल्यावर इथे जनावर वगैरे खूप जास्त प्रमाणात असतात, म्हणून हे बोर्ड वगैरे आपल्याला इकडे दिले. इकडे गाड्याही खूप जास्त चालू असतात, त्याच्यामुळे आपल्याला सावकाशपणे राहावं लागतं. आणि तुम्ही पाहू शकता हे आपलं मेन जे गवताळा टेम्पल आहे. हे आपलं हनुमानचं टेम्पल आहे. जय श्रीराम. त्यानंतर इथे जर आपण पाहायला गेलो की इथे तुम्हाला मागे सीडी दिसत असेल. हा तुम्हाला अजून दिसत नाही, मी तिकडे गेलो तर तुम्हाला दाखवतो. तिकडे जमणं होतं की नाही माहिती नाही अजून. तिकडे सीडी तिथून आपल्याला वरती चढावं लागतं. त्याच्यानंतर वरती गेलो का आपण एवढं सुंदर सारखं एकदम भारी मंदिर आहे. जमलं तर तुम्हाला दाखवतो. ह्या काहीतरी सूचना दिलेली वाटतं आपल्याला. तर मित्रांनो आता नेक्स्ट स्पॉटवर आलो आहे आम्ही. स्पॉट नाही म्हणता येणार, पण चांगलंच असं ठिकाण सावलीसारखं दिसले. तेव्हापासून सावली पाहायलाच भेटले नव्हती. शांत बैस रे. हा पहिला ब्लॉग आहे म्हणून तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, नंतर क्वालिटी भेटेल तुम्हाला. आता फोन सध्या हा पाहू शकता तुम्ही. निसर्ग वगैरे मस्त चांगला आहे दिसायला, पण म्हणजे आराम करण्यासारखी गोष्ट आहे. फोटो काढायला थांबणार आहे म्हणजे